नमस्कार. आजच्या वेळेला आपल्याला बघायचं येतं 10वी गणित भाग 2 त्याच्यामधलं सराव संच 7.3 मधलं प्रश्न क्रमांक 3. काय दिलं आहे? वर्तुळ पाकळीची त्रिज्या 3.5 सेंटीमीटर असून तिच्या वर्तुळ कंसाची लांबी 2.2 सेंटीमीटर आहे. तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. ओके, तर प्रश्नामध्ये जेवढं काही दिलं असेल तेवढं लिहून घेऊया. त्याच्याने प्रश्नामध्ये काय काय दिलं आहे? वर्तुळ पाकळीची त्रिज्या r बरोबर 3.5 सेंटीमीटर आणि वर्तुळ कंसाची लांबी l बरोबर 2.2 सेंटीमीटर. ओके, तर आता काय काढायचं आहे? वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढायचं आहे ह्या दोघांवरून. तर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ कसं काढणार? वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळाचं सूत्र वापरून. ओके, तर काय सूत्र आहे ते? तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर हा l गुणिले r किंवा r गुणिले l भागिले किती? 2. ओके, म्हणजे त्रिज्या गुणिले लांबी भागिले 2. तर त्रिज्या काय दिली आहे? 3.5 सेंटीमीटर गुणिले लांबी किती दिली आहे? 2.2 सेंटीमीटर भागिले काय? 2 आहे. ओके, तर पहिलं आपण काय करूया? भाग जातो का बघूया. ह्याला नाही जात भाग, ह्याला भाग जातो. बे के बे पॉईंट बे के बे. ओके, ते काय शिल्लक राहिलं? 3.5 गुणिले 1.1. ह्या दोघांचा गुणाकार किती येतो? तो काय असणार आहे? वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. ओके, 3.85 सेंटीमीटर क्षेत्रफळ असल्यामुळे सेंटीमीटर वर्ग आहे, एकक असणार आहे. ओके, तर अशा प्रकारे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ झालेलं आहे. हे सूत्र तुम्हाला पाठ करायचं आहे, r गुणिले l भागिले 2. ओके, धन्यवाद.